पहिल्यांदा आपण खिमा करून घेऊया. चला मग पॅन मला लागेल एक ना कढई लागेल हो, त्यासाठी. इकडे आहे बघा. तेल लागेल आपल्याला. किती लागणार आहे? व्यवस्थित तेल घालायचं. बस बस अंदाजाने साधारण 2 ते 3 मोठे चमचे. ठीक आहे. मला बटरला 1 चमचा लागेल. तेल गरम झालं की बटर घालूया. हो. अजून एक ना, डायरेक्ट बटर आपण पॅन मध्ये का नाही घालत, कारण कढईत छान तापू द्यायची. आधी तेल घालायचं आणि तेल जर तापल्यावर त्यात बटर घालायचं. बटर डायरेक्ट घातलं तर ते पटकन जळतं, पण तेलावर घातलं तर ते जास्ती छान. बरोबर. घ्या. येस. व्यवस्थित तेल आणि व्यवस्थित बटर, कारण खिमा आपण छान निथळून घेतलाय, त्यामुळे त्याच्यात मॉइश्चर कमी आहे, तर ते आपल्याला मसाल्यात त्याचं मॉइश्चरसाठी तेल आणि म्हणजे बटर. डाएट वगैरे करणाऱ्या लोकांनी याच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही का? थोडं खा. चीट डेच्या दिवशी खा. चीट डेच्या दिवशी खा. येस. कारण तेल आणि बटर दोन्हीचाही मार आहे. येस. वा. आधी आपण तमालपत्र घालूया. बरं घाला. खिमा अंडी सगळंच थोडं हिटी असल्यामुळे थोडासा दालचिनीचा तुकडा. तसं आपले मसाले परिपूर्ण आहेत, पण दालचिनीचा एक स्वाद छान येतो, तुम्ही मगाशी म्हणालात तसा. साधारण छान बारीक चिरलेला कांदा. कांदा जरा गुलाबी होस्तोपर्यंत परतायचा, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. बर. कांद्याचा कच्चेपणा थोडा जातोय असं आपल्याला कळलं की आलं लसूण मिरचीची पेस्ट घाला. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. आमच्याकडे सगळ्यांना जरा तिखट आवडतं, म्हणून मी त्या अंदाजाने त्या मापाने करते. मलाही पर्सनली तिखट खायला खूप आवडतं. बरं, मग असे तुम्ही म्हणालात की दोन्ही घरच्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक होता. येस. मग हा फरक तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात कधी जाणवला? हो, आणि तो अजूनही जाणवतो. हो का? काय फरक आहे एक बेसिक? माहेरी ब्राह्मणी स्वयंपाक असतो, त्यामुळे चिंच गूळ कमी तिखटाचं आणि फळभाज्या जास्ती, नॉनव्हेज कमी, अशा प्रकारचा स्वयंपाक असतो. सिंपल गोष्टी आहेत, फार काही फॅन्सी नाही. पण इकडे काय तेच तर्रार. इकडे सगळं मस्त नॉनव्हेज, सकाळ दुपार संध्याकाळ. दोन्हीकडे स्वयंपाक छान, पण करण्याची पद्धत वेगळी, फार वेगळी. येस, फार वेगळी. काय घालूया? आता कांदा बऱ्यापैकी होत आलाय, आता आपण याच्यात टोमॅटो घालूया. हे 2 चिरलेले टोमॅटो आहेत. पण कधी अशी काही गंमत नाही झाली पदार्थ करताना? तोही जरा मजेदार किस्सा आहे. मी म्हटलं तसं नॉनव्हेज आमच्याकडे जास्ती होतं आणि सासूबाई छान स्वयंपाक करतात, त्यामुळे युजली त्या करतात. सुरुवातीला मी लिंबू टिंबू जसं मला जमायचं तसं करायचे. तर एकदा म्हणाल्या मी पटकन बाजारात जाऊन येते, आता मला ह्याच्या पुढे आल्यावर कढी करायची, खूप उशीर झालाय वगैरे वगैरे, असं काहीतरी बोलणं चाललं होतं. मी त्यांना म्हटलं कढीच करायची आहे ना, मी करते, तुम्ही जाऊन या बाजारात. तर असं सगळ्यांनी एकदम माझ्याकडे बघितलं की तुला कढी करता येते. आणि ऑफकोर्स माझ्या नवऱ्याला माहिती होतं की ही काय कुठची कढी म्हणते आणि इकडे कुठची कढी म्हणतात, त्यामुळे तो नुसताच हसत होता. तर मी ताकाची कढी म्हणत होते आणि ते माशाची कढी म्हणत होते. त्यामुळे इकडे ताकाची कढी, इकडे माशाची कढी. आमच्याकडे टोमॅटोचं सार, इकडे शिंपल्याचं सार. आमच्याकडे भरली वांगी, इकडे भरली अंडी, असा तो फरक आहे सगळा. खूपच छान. ही तर म्हणजे प्रसंगाची कढी झाली. पुढे काय करायचं आता? तर कांदा टोमॅटो जरा चांगला परततोय आपण, त्याला थोडा वेळ लागतो, कारण त्याचा सगळा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे आणि त्याच्यातलं मॉइश्चर आपल्याला जेवढं परताता येईल तेवढं परतायचं आहे, कारण ते ड्राय मसाला कोण आपल्याला अंड्यात भरायचा आहे. म्हणून मी जरा परतायला वेळ घेते. करेक्ट. तुम्ही सुद्धा घरामध्ये अंड्याचा खिमा करताना ही काळजी घ्या की अंड्यामध्ये तुम्हाला हे मिश्रण भरायचं असल्या कारणाने ते करताना ते शक्य तितकं कोरडं कसं राहील याची काळजी घ्या. बरोबर ना देविका मॅडम? येस. आता ह्याच्यात आपण थोडं मीठ घालूया. कच्चेपणा गेलाय कांद्या आणि आलं लसणीच्या पेस्टचा, पण मीठ घातल्यावर आपला टोमॅटोही शिजेल, पटकन शिजेल. किंचित हळद. हा आमचा घरचा मालवणी मसाला आहे. अरे वा. कोण करतं? सासूबाई? ही रेसिपी ऍक्च्युली त्यांच्या मावशीची आहे, म्हणजे माझ्या आजी सासूबाईंची आहे, आणि ती आम्ही सगळेजण पुढे वापरतो. देवा. अरे बापरे, तिखट आहे, फार छान आहे पण याचा सुगंध. हो, पण याच्यात ना 3 प्रकारच्या मिरच्या असतात. अच्छा. काश्मीरी मिरची? काश्मीरी अजिबात नसते. काश्मीरी मिरची असं मला वाटतं मुळात आपली नाहीच. आपल्याकडे ब्याडगी मिरची असते महाराष्ट्रात, संकेश्वरी मिरची आणि गावठी मिरची. हा, मी तीच म्हणणार होतो. स्वयंपाक करताना पसारा करता का तुम्ही? फार नाही होत,
कारण मला स्वच्छतेची पण आवड आहे, अच्छा, त्यामुळे मला स्वच्छ स्वयंपाकघर आवडतं. बरं बरं बरं. आता हे बऱ्यापैकी परतत आल्यावर मी परततानाच थोडी कोथिंबीरही घालते, कारण ती पण परतली गेला त्याचा छान वास येतो. मस्त, लय भारी आहे. हा तुम्ही चिकन किमा घेताय ना? हा मी चिकनचा किमा घेतला. मटनचा पण घेऊ शकता? मटनचाही तुम्ही घेऊ शकता, नुसता हा मसालाही भरू शकता. अच्छा, ज्यांना पनीर आवडत असेल ते सेम मसाल्यामध्ये पनीर ग्रेट करून घालू शकतात आणि ते भरू शकतात बरं. अंड्यांमध्ये. सो वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. आता हे आपला मसाला बऱ्यापैकी शिजलाय. आता आपण ह्याच्यामध्ये चिकनचा किमा घालूया. हा मी साधारण अर्धा किलो घेतलाय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता. अर्धा किलो? हो, कारण आपल्याला थोडी ग्रेव्हिश करायची आहे ती. मग थोडी ग्रेव्ही ठेवायची आहे आणि भरायला तर किमा पाहिजे व्यवस्थित. ती अंडी पोकळ असली तर मजा नाही येणार. छान भरल्या वांग्यांसारखी ती अंडी पण भरलेली पाहिजेत. खिम्याचा रंग बदलत चाललाय. येस, तो आता मसाल्यामध्ये मिक्स होतोय. तो थोडा मॅश करा, जर का मोठे पीसेस त्याच्यात चंक्स असतील तर. थोडा मला मालवणी मसाला कमी वाटला म्हणून किंचित तो घाललीये मी. आणि गरम मसाला. थोडे काजू आपण किमा करताना घालूया, थोडे आपण सजावटीला ठेवूया. बटरकडे बघू नका, सढळ हाताने घाला. हो, म्हणजे तुमचा शब्द व्यवस्थित घालायचा. व्यवस्थित घालायचंय, कंजूशी नाही करायची. हा छान मिक्स झालाय आपला किमा. परफेक्ट झालाय, परफेक्ट. आता मला वाटतं याला थोडं गार होऊ द्यावं लागेल ना? हो, हा आपल्याला गार करावा लागेल, मग तरच तो अंड्यात भरायला सोपा पडेल. नाहीतर आपल्या हाताला Yes, चटके चटके बसतील. बसतील. ठीक आहे, पण मला एक सांगा, Yes. आता अंड्यामध्ये भरायचं म्हणजे बॉइल्ड एग आपण घेतलेला आहे, हा. त्याला आधी आपल्याला पोखरून घ्यायला लागेल का थोडं? नाही, तर त्याला आपण मुद्दामून मी म्हणजे भरल्या वांग्याची सिमिलरिटी सारखी द्यायची म्हणून वांगी कशी आपण स्लिट करतो हो, तशीच अंडी सुद्धा आपल्याला स्लिट फक्त करायची. चिरायचंय, चिरायची, आतून त्याला पोकळ नाही आतून करायचं. पोकळ नाही करायचं. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. किमा तयार झालाय. हो, आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करून झाकण ठेवून झाकण ठेवून तो त्याला वाफेवर ठेवूया. जरा किम्याला विश्रांती देऊ येस. आणि इकडे अंडी आपण अंडी. चिरण्याचं काम करू. येस, अंड्याला पण ना दोन बाजू असतात, एक थोडी निमुळती आणि एक थोडी ब्रॉड. साधारण जी ब्रॉड बेस इकडनं घ्या, म्हणजे मसाला भरायला बरं पडेल. ओके, तर एवढं मन लावून मी अंड्याकडे कधी पाहिलंच नाही हो. त्याच्या दोन बाजू, एक ब्रॉड आणि एक निमुळती वगैरे. प्रॅक्टिस करता करता मग ते आलं. नाईस. मी आधी सगळ्या अंड्याला स्लिट करून घेते घ्या घ्या आणि मग आपण त्याच्यात मसाला भरूया. घ्या. चिरा पाडताय का? चिरा पाडते त्याला. आता अर्धच अंड आपल्याला हे करायचंय, अख्खं केलं तर ते तुटेल. ठीक आहे, तुटलं तरी काही हरकत नाही, आपण असं छान मसाला भरून ते नाजूक हाताने बसवू शकतो. ठीक आहे. तोपर्यंत मी एका वाटीत मसाला काढून घेऊ का? येस, मी जो तुम्हाला भरता येईल. येस, थँक्यू. मी माझ्या परीने शक्य तितकी सगळी मदत करेन. तर आपण नुसता मसाला सुद्धा सगळ्याच्या सगळा भरू शकतो आणि स्टार्टर्स म्हणून ही भरलेली अंडी खाऊ शकतो, किंवा तुम्ही म्हणाल तसं मुलांना संध्याकाळच्या खाऊसाठी देऊ शकतो. पण मेन डिश म्हणून खायचं असेल, मेन कोर्स म्हणून, तर थोडा मसाला पॅन मध्ये ठेवा, थोडा काढून घेऊन भरा, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. ठीक आहे. तर ही वांग्यासारखी अंडी मी स्लिट केली आणि नाजूक हाताने आपण ह्याच्यात किमा भरायचा आहे. आणि थोडंसं अंड असं दाबूया, म्हणजे त्याचं फिलिंग बाहेर येणार नाही. एखादा अंड जरी तुटलं ना, तरी आपण तो मसाला भरून हलक्या हाताने दाबलं तरी ते बसून जातं.